निपाणी तालुका बेडकियाळ व चांद शिरदवाड येथील जागृत दैवत श्री विठ्ठल बिरदेव व लक्ष्मी देवीची विशाळी स्नान पालखी उत्सव रविवारी भंडाऱ्याच्या उधळणीत ढोलांच्या गजरात भक्तिमय वातावरणात बेडकियाळ दूधगंगा नदीवर साजरा करण्यात आला। यावेळी बेडकियाळ येथील रामनगर येथील मंदिरात पहाटे देवर्षी नागप्पा कोरे, मायप्पा कोरे, विठ्ठल कोरे यांच्या हस्ते समाजाच्या वतीनं अभिषेक व पूजा करण्यात आली। सकाळी 9 वाजता विठ्ठल बिरदेवाची पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीवरील कट्ट्यावर श्रींचे आगमन होताच देवर्षी नागप्पा कोरे, बाळू मेटकर व सावता कोरे यांना घेऊन धनगर समाजातील कार्यकर्ते व भाविकांनी दूधगंगा नदीत महापूजेसाठी व विशाळी अमावस्या स्नान पूजेसाठी उतरवण्यात आलं। काशीलिंगच्या नावानं चांग भलवच्या जयघोषात दूधगंगेची पूजन करून भंडारा उधळण करण्यात आलं। याचबरोबर पूजा होताच शेकडो भाविकांनी दूधगंगा नदीत देवीची ओटी भरून पुरणपोळ्यांची परडी सोडून नवस बोलले। यानंतर देवर्षी नागप्पा कोरे, बाळू मेटकर, सावता कोरे यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम झाला। नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। यावेळी बेडकियाळ येथील विठ्ठल बिरदेवाची पालखी चांद शिरदवाड येथील ग्रामदैवत चांदपीर दर्गामध्ये जाऊन भेटाभेट दर्शनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर दुपारी दूधगंगेच्या पुलावर चांद शिरदवाड येथील श्री विठ्ठल बिरदेव महालक्ष्मी पालखीचं आगमन होताच बेडकियाळ येथील विठ्ठल बिरदेव पालखीसह इतर पालख्यांच्या ढोलाच्या गजरात भंडाऱ्याच्या उधळणीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत लक्षणीय भेटाभेटीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी दुपारी 4 वाजता बेडकियाळ येथील जुना बसस्थानक परिसरातील काट्यावर पालखीचं आगमन झालं। या ठिकाणी अंबिल नैवेद्य करून त्यानंतर बाजारपेठ मार्गे पालखी मिरवणूक मंदिरपर्यंत काढण्यात आली। पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून केळी शिकरणाचा महाप्रसाद वाटप झाला। रात्री व्यंकटेश्वर साखर कारखाना परिसरातील बिरदेश्वर मंदिराला भेट देत येथील महाप्रसादानं विशाळी पालखी उत्सवाची सांगता करण्यात आली। याचबरोबर चांद शिरदवाड गावातील भक्तांचा निवासी अंबिल प्रसाद झाल्यानंतर ढोलाच्या निनादात विठ्ठल बिरदेव व लक्ष्मी पालखी मंदिरापर्यंत मिरवणुकीने आणण्यात आली। यावेळी महाप्रसादानं विशाळी पालखी यात्रेची सांगता करण्यात आली। या सोहळ्याला ममदापूरचे बाळासाहेब कदम, चंद्रकांत डोणे, अशोक घाडगे, जलगौंड धड पाटील, म्हाळू कोरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील राजकीय नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरी महिला भाविक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी बेडकियाळहून महावीर चिंचणे।